हाय नमस्कार सगळ्यांना, कसे सगळे बरे आहेत ना? तर बघा आता दुपारच्या 2 वाजलेत आणि पावसाने इतकी जोरदार हजेरी लावली आहे ना, मापाच्या बाहेर पाऊस आलाय बघा. इकडे बघा, म्हणजे पहिल्यांदाच आला इतका पाऊस, त्याच्यामुळे मापाच्या बाहेर म्हणते. पाहिजे तसा नाही अजून, पण हे पाऊस आहे ना, सकाळपासून वातावरण पण नव्हतं की पाऊस येईल म्हणून. कारण हे सकाळपासून ऊन होतं बघा आमच्या इकडं, आणि अचानक असं काळभंगार आभाळ आला आणि पाऊस आला ना. कांदा झाकायला सुद्धा वेळ भेटला नाही आम्हाला की आभाळ आले आणि पाऊस येईल कांदा झाकाव म्हणून. दाजी तर जेवण करतोय बघा, तर जेवण करता करता दाजी पळालं कांदा झाकायला, अचानकच आला. तुम्ही खाली होतात ना तिकडे ऊसाकडे काम करत होतात, बरं झालं लवकर घरी आलात, नाहीतर भिजला असतात. भिजलाच असतात. आणि दाजी तर जेवण करत होतं, अचानक पाऊस आला, हाय असं उठलं, कांदा झाकून आलं आणि मग जेवायला बसलो. जर वाटलं असतं खरंच येईन हे पाऊस तर दाजींनी आधीच कांदा झाकून घेतला असता, पण हे अचानकच वाटलंच नाही. म्हणजे आभाळ तसं इतकं नव्हतंच, या काही कितीच आभाळ आलं. दाजी म्हटलं पाऊस येईन बहुतेक वाटतंय, मी बाहेरच बसतो, आला तर झाकायला. आणि 2च घास खाल्लं तर पावसाने हजेरी लावली बघा. इकडे बघा सगळं पाणी पाणी झालं या. इकडे बघा इथून दंडातून पाणी व्हायला लागलं, ती बिनकुल तिथं उड्या मारते तिथून. आणि इकडे बघा ही आपला कांदा आहे ना, कांद्याला लय भारी झालं बरं का. ही बघा वापेतनं पाणी साठलं की व मग काय, कांद्याच्या वापेतनं पाणी साठलं. बरं झालं सकाळी दाजी ना मोटर चालू करायला गेलं बघा, पण विषय काय झाला, विहिरीत पाणी थोडंच असल्यामुळे दाजी म्हणलं आजचं पाणी काय ना उद्याचं पाणी काय, असं मिळून उद्याच चालू करू. कारण चालू करून आलं की अर्धा तासच मोटर चढते, अर्धा ते पाऊण तास लगेच बंद करावं लागते. तर नको म्हणून महागारी आलतं, पण बरं झालं पाऊस आला. आता पाणी म्हणजे आपल्या उसाला झालं, कांद्याला झालं, द्यायची गरज पडायची नाही. आणि जे रान आपलं भुकरीचं नाही, इथलं जांभळीचं रान आहे ना, ते रान काकरून नीट करून ठेवलंय. त्याच्यात पण अजून कांदा पेरायचं चाललंय किंवा भुईमुग, या दोन्हीपैकी काहीतरी पेरायचं या. तर आता हे पावसाचा वापसा झाला ना, म्हणजे पाऊस पडून वापसा झाला ना, मग त्याच्यात पेरून घ्यायचं या. आणि इकडं बघा सगळं पाणी वाट्यावर पण आलं बाबा. आणि इथं आमचा गोल्या बसलाय. गोल्या, ए गोल्या कुठे, पाऊस लागतोय का? मग घरात बस की. हा ओके, तर पाणी आलं बघा. तुमच्या इकडं आहे का नाही पाऊस, नक्की सांगा कमेंट करून. आणि मेन महत्त्वाचं ना, म्हणजे असं पावसा पाण्याचं ना, आता वारकरी आपल्या दिंड्या निघाले तर पंढरपूरसाठी, तर ती वारकऱ्यांचं कसं काय व गेल्या वर्षी आपण होतो इकडं दिंडीत, तर पाऊस अजिबात नव्हता. म्हणजे एका जागेवर तो जोर मध्ये लागलं होतं थोडा, पण इतका नव्हता आला. हा, जोर मध्ये आलेला. त्यावेळेस आम्ही एका म्हणजे विश्रांतीसाठी बसलो होतो, दुपारच्या जेवणासाठी तिथंच आम्ही थांबलो होतो. पाऊस उघडल्यावरती तिथून निघालो होतो, पण नंतर ना असं पावसात कुठं सापडलो नाही, काय नाही. पण आता जी आपली जी आम्ही ज्या दिंडीमध्ये गेलतो ना, ही दिंडी उद्या निघणार आहे बघा. आणि आम्हाला काही दिंडीमध्ये जाता येणार नाही आता, कारण आपलं बाळ आहे घरामध्ये, त्याच्यामुळं लगेच जाता येणार नाही बघा आम्हाला दिंडीत. आणि आपले जी दिंडीतले ही होते ना, तर त्यांनी ना बघा पत्रिका आणून दिली आम्हाला. घरी आलते की या ताई म्हणून दिल्लीमध्ये सांगायला घरी आलते. आम्ही तसं पण पुढच्या वर्षी येणार आहे असं सांगितलं होतं ना त्यांना, पण आपलं बाळ आलं त्याच्यामुळे आम्ही नाही गेलो. तर ही बघा पत्रिका मोबाईलवरती पण पाठवली होती आणि घरी येऊन पत्रिका पण देऊन गेले बघा. तर बोलले आम्हाला की दिंडीत नाही येणं होत तर नाही येऊ द्या, तिथून प्रस्थानाच्या वेळेस आणि कीर्तनाला इथं आल्यावरती दिंडी महागारी त्यावेळेस तरी नक्कीच या म्हणून सांगितले. तर उद्या जायची आपली दिंडी इथून, मग जायचं ना. पण स्वीटीपाशी आणि बाळापाशी कोण नाही, त्याच्यामुळे मला काय जायला जमणार नाही. तुमचं दाजी एकटं जाते ना आणि दिंडी घालून येते ना. दरवर्षी दिंडी घालवायला जायचो, गेल्या वर्षी डायरेक्ट दिंडी गेलतो, ह्या वर्षी आता घरी, पुढच्या वर्षी परत अजून दिंडी जायचं. तर दिंडीत आहे ना जायला इतकं भारी वाटतं ना, चललेला कटाळ. आयो काय पिलो हाका मारायला लागलं, बाळ रडायला लागलं बघा आपलं. पाऊस आला जरा कमी आला नाही, गोल्या बसला इथंच. हा, पाणी व्हायला लागलं पांदिनी, ही बघा पाणी खळखळ पाणी व्हायला लागले, बघितलं का. आणि ही कांदा काही खराब झाला टाकून द्यायचं, त्याच्यामुळे त्याला काय झाकला नाही, इकडचा झाकून घेतला. आणि पत्र्याच्या शेडमध्ये आहे ना ती पण झाकून घेतलेला आहे. तर स्वीटीला मी जेवायला दिलंय, स्वीटी आणि दाजी जेवण करते दुपारचं जेवण. तर कांद्याला लय भारी झालं बरं का. का ग काय म्हणतोय तुझा बाबू, इकडं बाबा
रडायला लागली. आली मी इकडं बघा, ज्या वाफ्यांना पाणी दिलं ना त्या वाफ्यातनं एकदम असं फुल भरले, तर ज्यांना नव्हतं दिलं राहिलेत पाणी द्यायचं ती असं म्हणजे भरायला लागले. तर कांद्याला एकदम चांगलं झालं बघा. चला असू द्या. तिकडं त्यांचं चाललंय जेवण. हां झालं का जेवण? काय म्हणतोय पिलू? होय ग, फोन चालू आहे काय? इकडं बघ की, इकडं बघ की. अगं मी बोलते की. जेवण करते या. तर चला असू द्या, घ्या तुम्ही जेवण करून. मला पण जेवण करायचंय, मी अजून जेवण केलं नाही. म्हणलं आमच्या इकडे पावसाने सुरुवात केली आहे. इतके दिवस पाऊस नव्हता, आता पाऊस आलाय बघा. आणि तुमच्या इकडं पण आहे का नाही पाऊस नक्की सांगा कमेंट करून. असाच अचानकच आलाय का? वारं अचानकच वारं पण इतकं सुटलं ना पावसाबरोबर. वारा आता शांत आलाय, वारं सुटलं ना त्यावेळेस मी व्हिडिओ काय घेतला नव्हता. आहे का नाही? मग तुमचं काय दोन शब्द मी काय सांगत होती बोलत होती ती राहिलं. ही रडायला लागली, आतमध्ये गेली आत तशीच. या काय की म्हणजे काय अचानकच धाड मारल्यासारखंच आलाय. कांद्याला लय भारी झालं, उसाला पण आणि कांद्याला पण चांगला झाला. तर गेलते मी बाळाकडे घ्यायला, पण तवर शांत बसलं म्हणून माघारी आले. आता स्वीटी जेवण करते, ती रडते. रडत काय नाही, हातपाय झाडून चांगलं खेळते. हा भरलं की, मग मी तुम्हाला तर म्हणलं की सारं भरलं. काय बघता? भरणं म्हणजे भरणं झालंय बघा. पाणी किती साठलं इथं वाफ्यातनं, सगळ्या वाफ्यातनं पाणी साठलंय. जसं काय पाणी चालू आहे असं पाणी साठलंय या. हा आता कांदा, त्याच्यात कांदा मका काय पेरायचंय ते पेरायला मोकळं आहे का नाही? तुमच्या इकडे पण आहे का नाही पाऊस? असा नक्कीच सांगा कमेंट करून. दाजींनी काय बघितलं होतं सकाळी? काय म्हणलं चक्रीवादळ ही काय यायचं होतं? मी नाही बघत. आपलं माझी मला काम सरत नाही, त्याच्यामुळे मी काहीच नाही बघत. आता ना घरात स्वयंपाक केलेला सगळा पसारा आहे, ती आवरायचा आहे, बाळाला बघायचंय, मला जेवण करायचंय. व्हिडिओ घ्यायला थोडा पण वेळ नव्हता, पण म्हणलं यायला लागलाय पाऊस आणि तसं पण काय चाललंय काय नाही ते तुम्हाला सांगावं म्हणून मी व्हिडिओला सुरुवात केली बघा. एवढ्यात मी वेळ काढून तर सांगावं म्हणून. चाललाय पाऊस आपल्याकडे, तुमच्याकडे आहे का नाही सांगा. चला आता व्हिडिओला करते इथंच एंड. रानातलं वातावरण, पाऊस झाला ना असं बाहेर आहे ना निघायलाच नको वाटतं इकडच्या साईडला असं. तरी तर आता काय धुणं भांडी करणं. आयो साबण तिथंच आहे माझं, साबण भिजला ते बघा, भिजवून गेला सगळा साबण. जाऊ द्या असू द्या, भिजलाय तर खरं. आता निरम्याचा पुडा पण बॅलरवरच आहे, कपडे निरम्यात घातलेली बादली तशीच आहे, तर त्या निरम्याच्या पाण्यात सगळं पावसाचं पाणी गेलं. साबण पण चाललाय, ही पण बघू छत्री घेऊन जाते, त्यांना घेऊन येते. व्हिडिओला करते तशी. बाय बाय.